नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण कटोरी ब्लाऊजची सीरीज आहे ती चालू करत आहोत. तर आज मी तुम्हाला 28 साईजचं कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग अगदी डिटेलमध्ये आणि सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे. तर 28 ते आपण 48 साईजपर्यंत डेली आता व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. तर चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे बघा, आणि पूर्ण उंची जेवढी आहे त्याच्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे उंचीमध्ये. तर इथे 12 इंच ब्लाऊजची पूर्ण उंची आहे बघा. तर त्याच्यात 1 इंच प्लस केलं तर आलं 13 इंच. तर 13 इंचावरती मी उंचीचा पेपर कट करून घेतलेला आहे. आणि छाती आहे 28 इंचाची, तर त्याचा चौथा भाग करायचा तर आला 7 इंच, आणि त्याच्यात 2 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. तर टोटल 9 इंचाची रुंदी आपली येणार आहे. तर उंचीला आणि रुंदीला मी इथे पेपर कट करून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला मापे टाकायला सोपं जातं. तर इथे कमर आहे 24 इंच, त्याचा चौथा भाग आला 6 इंच. बाही उंची 4 इंच आहे, दंडघेर 5 इंच आहे, पुढचा गळा 5.5 इंच आहे, मागचा गळा 8 इंच आहे. तसेच आर्मोल आहे 6.5 इंच, आणि कटोरीचं माप येणार आहे 5 इंचावरती. तर तुमचं ब्लाऊजचं तुम्ही 28 मापाचा जर ब्लाऊज आलेला असेल तर मापाच्या ब्लाऊजवरती तुम्हाला कटोरी चेक करायची आहे. तर इथे कटोरीचं माप आहे ते 4.25 इंच, कोणाचं 4.5 इंच, कोणाचं 5 इंच 28 साईजमध्ये येऊ शकतं. ठीक आहे. तर छातीवरती अवलंबून असतं. ठीक आहे. तर इथे आपली कटोरीचं माप आहे 5 इंच. तर चला तर मग आता आपण इथे पूर्ण उंचीमध्ये 1 इंच प्लस करून मी 13 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. 12 इंच अधिक 1 इंच 13 इंच आलं. तसेच छातीचा चौथा भाग घ्यायचा, तर तो आलेला आहे 7 इंच, आणि त्याच्यात 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं तर आलं 9 इंच. तर इथे मी 9 इंचावरती एक मार्किंग करून घेते. आणि आता आपल्याला हे 9 इंचावरती इथे पेपर कट करून घ्यायचा आहे रुंदीचा. तर सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये समजवण्यासाठी मी व्यवस्थित अगदी स्टेप बाय स्टेप पुढे भरपूर साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे. अजिबात व्हिडिओ पुढे घ्यायचा नाही, नाहीतर मी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला ज्या कटोरी ब्लाऊजमध्ये सांगणार आहे ते तुमच्या लक्षात येणार नाहीत मैत्रिणींनो. तर तुम्हाला घर बसल्या फ्रीमध्ये आता माझ्या चॅनलवरती नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना सुद्धा सहज जमणार आहे एवढ्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला कटिंग शेअर करणार आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा उंचीचं मार्किंग करून झालं, इथपर्यंत समजलं. आणि आता पुढे आपण इथे रुंदीचं मार्किंग केलं. 7 इंच अधिक 2 इंच, तर 9 इंचावरती रुंदीचं मार्किंग आलं. तर आता काय करायचं आहे, मागच्या गळ्यावरती आपला ब्लाऊज कटिंगला घेतला तर आपल्याला सर्वात अगोदर ब्लाऊजचा मागचा गळा किती आहे ते चेक करायचं. त्याच्यावरती आपलं शोल्डर आणि मुंड्याचं माप आहे ते अवलंबून असतं. म्हणजे मागचा गळा 8 इंचापेक्षा जास्त असेल तर शोल्डर आहे ते कमी येत असतं. ठीक आहे. तर ते शोल्डर मी घेतलेला आहे 5 इंच. 8 इंचाचा गळा आहे त्याच्यामुळे, आणि आर्मोल घेतलेला आहे म्हणजे मुंडा घेतलेला आहे 5.5 इंचाचा. तुम्हाला जर डिटेल चार्ट हवा असेल तर माझ्या चॅनलवरती मी आता पाठीमागच्या 5-6 दिवसापूर्वीच व्हिडिओ टाकलेले आहेत. पाठीमागचा गळा 8 इंचापेक्षा जास्त असेल तर शोल्डर आणि मुंड्याचं माप किती घ्यायचं, आणि कमी असेल तर शोल्डर मुंड्याचं माप किती घ्यायचं, गळा कमी असेल तर तर तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर इथे बघा आर्मोलचं मार्किंग जिथे केलं तिथं छातीची रेषा मी सरळ आखून घेतली, आणि त्याच्यापुढे अर्धा इंचावरती अशी तिरकस रेषा आखून घेतलेली आहे. आणि आता त्या तिरकस रेषेचा मध्य करायचा आणि त्याच्यापुढे एक डॉट देऊन घ्यायचा. तर दोन्ही रेषावरती आपल्याला डॉट देऊन घ्यायचा आहे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टसाठी. तर इथे बघा ही छातीची लाईन आहे आपली मुंड्यापासून. तर इथे चौथा भाग येतो 7 इंच, आणि हे 2 इंच शिलाई मार्जिन असणार आहे. तर इथे शिलाई मार्जिनची रेषा आखून घेते. तर इथे बघा कोपऱ्यातून आता आपल्याला 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे, आणि इथे शिलाई मार्जिनच्या इथे 1/2 इंच मार्किंग करून असा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. जे इथे आपण तिरका रेषेचा मध्य केलेला आहे तिथे तो आकार आहे तो जुळवून द्यायचा आहे. तर हा झाला आपला पाठीमागच्या मुंड्याचा आकार 1 इंचावरती, आणि पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती मार्किंग करायचं, आणि तो येणार आहे आपला फ्रंट पार्टचा मुंडा. तर बघा आतल्या रेषेवरती मी डॉट दिलेला होता पुढे, तर त्याच्यावरती तो जोडून द्यायचा आहे. तर इथे गळारुंदी मी घेतलेली आहे 2.25 इंच, आणि जेवढा गळा असेल त्याच्यात तुम्हाला अर्धा इंच शिलाई मार्जिन प्लस करायचं आहे.
तर इथे पुढचा गळा आहे 5.5 इंच, तर त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं तर आलं 6 इंच. तर मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि ते खालच्या साईडला तुम्ही रुंदी वाढवू शकता जर तुम्हाला पसरट गळा आवडत असेल तर. तर ते 2.5 इंच 2.25 इंचापर्यंत तुम्ही गळा रुंदी खालच्या साईडला वाढवून घेऊ शकता. तर त्याचा मी बॉक्स आहे तो आखून घेतला आणि आता कोपऱ्यातून गळ्याचा शेप आहे तो प्रॉपर देऊन घ्यायचा आहे. बघा किती सुंदर आकार आलेला आहे गळ्याचा. या पद्धतीने इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर ही 28 साईज आपण बघत आहोत मैत्रिणींनो. तर मापे मी अगदी हळूवारपणे तुम्हाला समजेल अशा पद्धतीत सर्व टिप्ससहित सांगणार आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ नीट लक्षपूर्वक बघा. तर इथे मी मापे परत एकदा लिहून दाखवते तुम्हाला. शोल्डर 5 इंच घेतलं, मुंडा 5.5 इंचाचा घेतलेला आहे. कोपऱ्यातून 1 इंचावरती मी पाठीमागच्या मुंड्यासाठी मार्किंग केलं आणि त्याच्यापासून पुढे अर्धा इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप दिला. आणि इथे बघा छातीचा चौथा भाग 7 इंचाला प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि गळारुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता योगपट्टीचं मार्किंग आपण करून घेऊया. तर सर्व वरून खाली तर तुम्ही 12.5 इंचावरती मोस्टली आपण मार्किंग करत असतो, पण ही छोटी साईज आहे त्याच्यामुळे तुम्ही 2 ते 2.5 इंचावरती येते मार्किंग करू शकता योगपट्टीसाठी. तर इथे मी 2 इंचावरती केलेलं आहे. तुम्ही 2.5 इंचसुद्धा घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर ते छातीवरती डिपेंड असते. छातीवरती तुम्ही हे मार्किंग आहे ते घेऊ शकता. तर इथे बघा 2 इंच मी घेतलेलं आहे योगपट्टीला आणि वरती 1 इंचावरती आपल्याला योगपट्टीचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि असा सुंदर असा योगपट्टीचा शेप आहे तो देऊन घ्यायचा. तर बघा किती परफेक्ट शेप आलेला आहे आपला. ठीक आहे. तर आता याच्यावरती आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. तर मी ते तुम्हाला परत एकदा सांगत आहे बघा. 2.5 इंचसुद्धा तुम्ही घेऊ शकता. कटोरीवरती आपलं डिपेंड असतं. साईज लहान किंवा मोठी असू शकते मैत्रिणींनो. आपलं हे कॉमन लॉजिक आहे. त्याच्यावरती थोडंसं डोकं आपण लावायचं आहे आणि आपल्या पद्धतीने हे मार्किंग करायचं आहे. तर आता आपण कटोरीसाठी मार्किंग किती इंचावरती करायचं ते बघा आता. तर याच्यावरती पण बघा 4.25 इंच कोणाचं येऊ शकतं, 4.5 इंच ब्लाऊजवरती येऊ शकतं आणि 5पर्यंत येऊ शकतं जास्तीत जास्त. तर इथे मी चार्ट बनवलेला आहे बघा. छातीनुसार योगपट्टीवरती कटोरीचं मार्किंग किती इंचावरती करायचं. जर तुमच्याकडे मापाचा ब्लाऊज नसेल तर तुम्ही बिनधास्त या चार्टनुसार माप टाकायचं आहे कटोरीचं. तर येथे बघा मी 4.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. तुमची जर ब्लाऊजवरती 5 इंचाची कटोरी असेल तर तुम्ही 5 इंचावरती करायचं आहे. अजिबात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. तर इथे बघा मी 5 इंचावरती कटोरीचं मार्किंग करून घेतलं आणि इथे कटोरीचा शेप देण्यासाठी आपल्याला अंदाजे मध्यापर्यंत अशी रेषा आहे ती आखून घ्यायची आहे सरळ. जर तुम्हाला कटोरीचा शेप जर देता येत नसेल तर ही ट्रिक्स नक्की वापरा मैत्रिणींनो. अगदी परफेक्ट आपला कटोरीचा शेप येतो आणि ते लहान साईज आहे त्याच्यामुळे मी 1.25 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं आणि आता पुढच्या मुंड्यापासून आपल्याला इथे एक मार्किंग करायचं आहे. हा आहे पाठीमागचा मुंडा आणि आतला मुंडा असतो तो पुढचा मुंडा आहे. तर इथे बघा याचं पण काही स्पेसिफिक माप नसतं. हे पण अंदाजे आपल्याला हा 1.25 इंचाचं मार्किंग केलेलं आहे. त्याच्यात तो पॉईंट आहे तो आपल्याला व्यवस्थित जुळवून ते मार्किंग करायचं असतं फक्त. याच्यामध्ये पण काही टेन्शन घ्यायची गरज नाही. किती इंच टाकायचं, काय टाकायचं. तर मी सांगितल्याप्रमाणे टाकायचं आहे मार्किंग बघा आणि असा सुंदर असा शेप आहे तो त्या रेषेपर्यंत देऊन घ्यायचा कटोरीचा आणि एकदम परफेक्ट शेप येतो मैत्रिणींनो. सहज ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनासुद्धा सहज जमणार आहे अगदी. ठीक आहे. तर इथे बघा फ्रंट पार्टचं आपलं ड्राफ्टिंग आहे ते ऑलमोस्ट झालेलं आहे. तर इथे मी परत एकदा लिहून दाखवते किती इंचाची कटोरी असू शकते. तर लगेच टेन्शन घ्यायचं नाही. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही 4 इंचावरती केलं, 4.5 इंचावरती केलं. तर हे कॉमन लॉजिक आहे आपल्या ब्लाऊजवरती चेक करून घ्यायचं. ठीक आहे. तर इथे बघा मी पाठीमागचा मुंडा कट करून घेतलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं इथे शिलाई मार्जिनचे इथे कट्स मारायचं आणि गळ्याचे इथे कट्स मारून घेऊया. आता याच्यातून आपण बॅक पार्ट आहे तो वेगळा करूया म्हणजे आपल्याला फ्रंट पार्टचं अगदी व्यवस्थित कटिंग करता येईल. बॅक पार्ट हा सोपा असतो, फक्त पाठीमागच्या गळ्याचं आपल्याला मार्किंग करायचं असतं. तर ते नंतर करूया आपण. तर येथे बघा फ्रंट पार्टचे आपल्याला 3 पार्ट आहेत बघू शकता. हा पहिला पार्ट कटोरीचा, साईड पार्ट आहे तो दुसरा आणि योगपट्टी आहे ती तिसरा पार्ट आहे. तर ह्या तिन्ही पार्टमध्ये काय काय बदल करायचे आहेत ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर सर्वात अगोदर आपण कटिंग करून घेऊया योगपट्टीचं. सगळे पार्ट आहे ते सेपरेट करून घेऊया. तर येथे बघा गळ्याचा आकार आहे तो किती सुंदर आलेला आहे मैत्रिणींनो आणि कटोरीचा शेप पण परफेक्ट आलेला आहे. तुम्हाला कटिंगवरती दिसत असेल. या पद्धतीने तिन्ही पार्ट मी वेगळे करून घेतले आणि इथे
साईड पार्टमध्ये आता मुंड्याचं कटिंग करून घेऊया. बॅक पार्टचा मुंडा आपण कट करायचा राहिलेला आहे, तो कट करून घेऊया. तर इथे बघू शकता या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आहे तो येणार आहे. तर आता आपल्याला या साईड पार्टमध्ये काही चेंजेस करायचे नाहीत, तो साईडला ठेवून देऊया आपण. आता कटोरीमध्ये आणि योगपट्टीमध्ये काय बदल करायचे बघा. तर योगपट्टीमध्ये आपल्याला इथे कटोरी आहे ते अर्धा इंचाने वाढवून घ्यायची आहे. जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर तुम्ही पाऊण इंच सुद्धा वाढवून घेऊ शकता, कारण की स्टिचिंगमध्ये कमी जास्त होऊ शकतं. आणि इथे बघा आतल्या साईडला पाव इंचावरती मार्किंग करायचं आणि कटोरी योगपट्टी आहे ती अशी तिरकस कट करायची आहे. तर याने काय होतं, कमरेचं फिटिंग आहे ते एकदम परफेक्ट बसतं मैत्रिणींनो. तर ही टिप्स लक्षात ठेवा. आता कटोरीचं मार्किंग कसं करायचं बघा. तर ही बेसिक कटोरी आहे, तर आपल्याला ही वाढवून घ्यायची असते. तर त्याच्यासाठी काय करायचं, अगोदर कटोरी ही बेसिक कटोरी आहे ती मध्यावरती अशी फोल्ड करून घ्यायची आणि इथून मध्यापासून आपल्याला इथे आता अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथून ही कटोरी आहे ती कट करून घ्यायची आहे या पद्धतीने. आता ही बेसिक कटोरी आपल्याला वाढवायची कशी हे आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर ही लहान साईजची कटोरी आहे बघा. तर किती इंचाने कटोरी आपल्याला छातीनुसार वाढवायची, तर हा सुद्धा चार्ट मी मागच्या 4-5 दिवसापूर्वी टाकलेला आहे. हा पाहिला नसेल तर याचा पण व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता, म्हणजे तुमच्या सर्व काही लक्षात येईल कटोरी कशा पद्धतीने वाढवायची असते. तर इथे बघा 28 साईजची कटोरी आपल्याला वाढवण्यासाठी अगोदर 1 इंचावरती या साईडला मार्किंग करून घ्यायचं. तर इथे मार्किंग थोडंसं मी डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि आता बघा त्या रेषेवरती कटोरी आपल्याला जशी आहे तशी वाढवून घ्यायची आहे बघा. 1 इंचावरती आपण ही रेषा आखून घेतली आणि त्या रेषेच्या पुढे कटोरी जशी आहे तशी ॲज इट इज आपल्याला आखून घ्यायची आहे. आणि मध्यावरती पॉईंट देऊन घ्यायचा. तर आता ही बेसिक कटोरी आपली काही उपयोगाची नाही आहे, आता ती ठेवून देऊया. आणि इथे बघा आता साईडने कटोरी आपल्याला 1 इंचाने वाढवायची आहे. तर इकडे ऑलरेडी आपण 1 इंचाने वाढवलेली आहे. वरच्या साईडला सर्व साईजसाठीच अर्धा इंचाने वाढवायची असते कटोरी. इथे माप चेंज होत नाही, अर्धा इंचच वाढवायचं. आणि आतल्या साईडला पण इथे पाव इंच, हे पण माप फिक्स आहे आपलं, पाव इंच आणि अर्धा इंचाचं. बाकी 1-1 इंचाचं आहे ते कटोरी जशी मोठी होत जाईल तशी 1.25 इंच 1.5 इंच असं वाढत जात असतं. ठीक आहे. तर खूप सोपी पद्धत आहे बघा, सहज तुमच्या लक्षात येणार आहे. तर हा अर्धा इंचाचा पॉईंट आणि 1 इंचाचा पॉईंट असं डॉट देऊन मी त्याच्यामध्ये जोडून घेतलेला आहे बघा, सिंपल. आणि पाव इंचाचा आणि इकडचा 1 इंचाचा रेषा आहे ती जोडून घेतली. तर आता याचा मध्य आपल्याला करायचा आहे आता या पॉईंटपासून इथपर्यंत. आणि तिथे एक मार्किंग करून घ्यायचं आणि तिथून खाली आता आपल्याला 1.25 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे. तर बऱ्याच मैत्रिणींना किती इंचावरती मार्किंग करायचं, किती इंचाने कटोरी वाढवायची हे समजत नाही, म्हणून मी सर्व डिटेल चार्ट आहेत ते तुम्हाला सोपं करून इथे व्यवस्थित सेपरेट व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवले आहेत. तर हे बघा मध्य करून मी डॉट आहेत ते तिन्ही जोडून घेतले आणि आता ह्या रेषेचा मध्य करायचा आणि पाव इंचावरती मार्किंग करून असा गोलाकार शेप देऊन घ्यायचा कटोरीला. याने काय होतं, कटोरी आहे ती तुमची अगदी छातीमध्ये परफेक्ट बसते, अजिबात छातीवरती चढत नाही, एकदम परफेक्ट कटोरी बसते. तर ही पण एक टिप्स लक्षात ठेवा. जसं सरळ रेषा आखलेली आहे तशी कट न करता थोडीशी गोलाकार कट करायची आहे. तर आता ही कटोरी कट करून घेऊया. तर एवढ्या सगळ्या टिप्स तुम्हाला मैत्रिणींनो कोणत्याही क्लासमध्ये सांगणार नाहीत. एवढ्या सगळ्या टिप्स मी तुमच्याशी शेअर करत आहे, जेणेकरून तुमचा ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट बसणार आहे. तर कटोरीचा शेप तुम्ही बघू शकता, एकदम परफेक्ट आलेला आहे. तर आता आपण आडवा टक्स आणि उभा टक्स किती घ्यायचा ते बघूया. तर इथे 1.25 इंचावरती मी आडवा टक्स घेतलेला आहे आणि आता उभा टक्स घ्यायचा आहे आपल्याला 2.25 इंच किंवा 2.5 इंचावरती घेऊ शकता अंदाजे. तुम्हाला जर जास्त टोक हवा नसेल तर तुम्ही 2.25 इंचावरती घ्यायचा आहे आणि 2.5 इंचावरती सुद्धा घेऊ शकता. तर हा टक्स आहे तो मी आखून घेतला आणि नंतर मी आता तुम्हाला हे फोल्ड करून दाखवते कशा पद्धतीने आपली कटोरी आलेली आहे. 28 साईजची एकदम परफेक्ट कटोरी वाढवून झालेली आहे. तर या पद्धतीने एकदम मधोमध आपला कटोरीचा टक्स आलेला आहे बघा आणि एकदम परफेक्ट कटोरी वाढवून झालेली आहे. खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला पण सहज जमणार आहे. अजिबात कटोरी ब्लाऊज अवघड वाटणार नाही जर तुम्ही माझ्या पद्धतीने कटोरी ब्लाऊज कटिंग केला तर.
तुम्हाला सहज जमणार आहे मैत्रिणींनो. तर अशी साईड पार्टवर अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन पकडून गळ्याच्या साईडने अशी कटोरी ठेवायची. तर बघा एकदम परफेक्ट आलेली आहे आपली कटोरी. तर असा गोलाकार शेप दिल्यामुळे योगपट्टी अजिबात छातीवरती चढत नाही आणि ते बघा एकदम हुकलूकच्या साईडने पण एकदम सरळ आलेली आहे पट्टी आपली योगपट्टी. एकदम परफेक्ट इथे कटिंग झालेलं आहे आणि मी परत एकदा सांगत आहे योगपट्टी अर्धा इंचाने वाढवून घ्यायची आहे अगदी न विसरता. तर ही 28 साईजची आपली कटोरी आहे ती परफेक्ट वाढवून दाखवलेली आहे आणि इथे योगपट्टी अर्धा इंचाने पाऊण इंचाने वाढवू शकता तुम्ही. ठीक आहे. तर फ्रंट पार्टचं आपलं डिटेलमध्ये कटिंग झालेलं आहे. आता बॅक पार्टचं आपण कटिंग कसं करायचं ते बघूया. तर इथे ऑलरेडी आपण बॅक पार्टला गळा रुंदीचा इथे कट्स मारलेला होता बघा 2.25 इंचावरती. तर सर्व मार्किंग मी अगोदर इथे तुम्हाला डार्क करून दाखवते म्हणजे लक्षात येईल. आणि पाठीमागचा गळा 8 इंच आहे तर 8.5 इंचावरती मी अर्धा इंच प्लस करून मार्किंग केलं. आणि इथे खालच्या साईडला तुम्ही गळारुंदी वाढवू शकता 3 इंच 3.5 इंचापर्यंत. जास्त घ्यायची नाही तर जास्त पसरट गळा होतो मैत्रिणींनो. तर असा चौकोन आहे तो आखून घेतला. तर इथे मुंड्याचा शेप आहे तो मी व्यवस्थित डार्क करून घेते म्हणजे परफेक्ट तुमच्या लक्षात येईल. आणि ते गोल गळ्याचा शेप आहे तो प्रॉपर देऊन घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. एकदम सुंदर आपला हा गळा आहे तो बघा तयार झालेला आहे आणि शिलाई मार्जिनची रेषा पण मी आखून घेतली. आणि ते शोल्डरच्या मधोमध एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि तिथून सगळ्यात खाली एक पॉईंट द्यायचा आणि इथे 4-4.5 इंचापर्यंत हा टक्स आहे तो द्यायचा आहे. जास्त गळ्याच्या वरती जाऊ द्यायचा नाही आणि अर्धा इंचाचा टक्स आहे तो द्यायचा आहे. तसेच शिलाई मार्जिनच्या इथे अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आणि या टक्सपासून असं तिरकं आखून घ्यायचं. याने कमरेचं फिटिंग अगदी प्रॉपर बसतं. अजिबात शिलाई मार्जिन बाहेरच्या साईडला येत नाही. तर ही एक टिप्स लक्षात ठेवा. आणि आता गळ्याचं कटिंग आपण करून घेऊया. एकदम प्रॉपर परफेक्ट गळा आपला इथे कट करून तयार झालेला आहे. बॅक पार्ट बघू शकता. आणि जर तुम्हाला शोल्डर उतरण्याचं प्रॉब्लेम असेल तर असं गळ्याच्या साईडला इथे अर्धा इंचावरती तुम्ही शोल्डर उतार देऊ शकता अगदी न विसरता. आणि ते बघा पाठीमागचा टक्स दिल्यानंतर आपला गळा आहे तो असा पसरतो त्याच्यामुळे शोल्डर उतरतात. त्याच्यामुळे गळा रुंदी शक्यतो 2.25 इंचावरती घ्यायची आहे जर तुम्हाला शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असेल तर मैत्रिणींनो. या पद्धतीने आणि खालच्या साईडने आपण तिरकं कापलेलं होतं तरी पण टक्स देऊन सुद्धा सरळ आलेला आहे मार्किंग. ठीक आहे. तर बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे आणि हा येणार आहे आपला फ्रंट पार्टचा साईड पार्ट, योगपट्टी आणि कटोरी. तर इथे साईड पार्टला सुद्धा आपण फ्रंट पार्टच्या इथे शोल्डर उतार देऊन घेऊया. अगदी न विसरता तुमचं जर शोल्डर उतरत असेल गळ्यातून तर शोल्डर उतार आहे तो गळ्याच्या साईडने द्यायचा आहे अर्धा इंचावरती आणि इथे जर आपला बोट नेक असता तर आपण मुंड्याच्या साईडने दिला असता. ठीक आहे. आता बाहीचं कटिंग बघूया. तर राजाराणी कोचिंग पद्धतीने मी तुम्हाला ऑलरेडी डिटेलमध्ये बाहीचं कटिंग सांगितलेलं आहे तो पण व्हिडिओ बघा. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून घ्या म्हणजे तुम्हाला बाहीची उंची किती घ्यायची कॅप हाईट किती घ्यायची उंचीनुसार हे डिटेलमध्ये कळणार आहे. तर इथे आपल्या बाहीची उंची 4 इंच आहे, दंडघेर आहे 5 इंच. तर बाही कटिंग करायच्या अगोदर काय करायचं तर हा बॅक पार्टवरती इथे शोल्डरचे ते अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि इथे मुंडा आहे तो संपूर्ण मोजून घ्यायचा आहे किती इंच येत आहे ते. तर इथे बघा व्यवस्थित अर्धा इंचाचं मार्जिन सोडून मुंडा मोजून घ्यायचा. तर त्यापूर्वी बघा मी तुम्हाला आता दाखवते मी ही राजाराणी कोचिंग पद्धतीने मगाशी दाखवल्याप्रमाणे नोटबुकमध्ये. तर ही बाही आहे ती 10 इंचाची कटिंग करून दाखवलेली आहे. तर याला आपण पॅटर्न स्लीव्ज पण बोलू शकतो. तर ही तुम्ही एकदा कटिंग करून ठेवली तर तुम्ही कोणत्याही साईजची कितीही इंचाची बाही असू द्या तुम्ही हा पॅटर्न ठेवून बघा अशी कटिंग करू शकता. तर इथे बघा डबल फोल्डमध्ये मी पेपर घेतलेला आहे खालच्या साईडला आणि जसा आहे तसा ॲज इट इज पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो मी बंद बाजूवरती ड्रॉ करून घेतला आणि परत मध्यातून तिथूनच परत बाही ओपन करून पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे बघा. तर हा पॅटर्न स्लीव्ज वापरून बाही कोणत्याही मापाची इंचाची बाही कशी कटिंग करायची मी तुम्हाला सिक्रेट टिप्स सांगते इथे. तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की एकदा चेक करा. तर हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला बाही कटिंगमध्ये आयुष्यात कधीच प्रॉब्लेम येणार नाही. कशी बाही कटिंग करायची कॅप हाईट किती घ्यायची त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून मी तुम्हाला इथे व्यवस्थित आता डिटेलमध्ये पुढे कंटिन्यू करते स्लीव्ज कशी कटिंग करायची. तर इथे पुढच्या आणि पाठीमागच्या मुंड्याचा स्लीव्ज आहे ते मी पॅटर्न स्लीव्जवरून आखून घेतलेला आहे आणि इथे तुमची बाही किती इंचाची असेल त्यात 1 इंच प्लस करायचं आहे. तर 4 इंचाची बाही आहे तर मी 5 इंचावरती मार्किंग केलं आणि अशी सरळ रेषा आखून घेतलेली आहे. ठीक आहे. तर इथे आता बघा परत एकदा मी सांगते
पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आपल्याला बॅक पार्टचा आणि अर्धा इंचावरती मार्किंग करायचं शोल्डरच्या इथे आणि संपूर्ण मुंडा आहे तो चेक करायचा शेवटपर्यंत. तर किती आलेला आहे? 9.25 इंच. तर हे एका ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं. बघा मी परत एकदा दाखवत आहे. 9.25 इंच आलेला आहे बघा. आणि आता फ्रंट पार्टचा पण सेम त्याच पद्धतीने मोजायचा. तर बघा 9.25 इंच आलेला आहे आपला पाठीमागचा मुंडा. तर इथे अर्धा इंचाचं मार्जिन सोडत बघा आपण या पद्धतीने टेप फिरवत 1.25 इंचावरती मार्किंग करायचं. आता इथे नीट लक्षपूर्वक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपली बाही कमी पडते ना, त्याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. आता सेम पुढच्या मुंड्याचं पण तसंच चेक करायचं. शोल्डरचे इथे अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडत इथे पुढचा मुंडा चेक केला तर आलेला आहे 9.25 इंचावरती. आणि आता सेम पुढच्या मुंड्याचं पण तसंच आपल्याला टेप गोल गोल फिरवत 9.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा अर्धा इंचाचं मार्जिन सोडत मी मुंड्याच्या कडेने 9.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. तर इथे दोन्हीतलं अंतर आता किती आहे बघायचं. तर हे आलेलं आहे अर्धा इंचाचं. तर त्याचा मध्य करायचा. तर आलेला आहे 1.5 इंच येणार आहे दोन्हीकडे. तर हा मधला पॉईंट आहे तो आपला फिक्स येणार आहे माप. ठीक आहे. तर ती मोठी लाईन मी आखून घेतलेली आहे. तर तिथपर्यंत आपली बाहीची रुंदी फिक्स येणार आहे आणि त्या रुंदीपासून पुढे 1.5 इंच मार्किंग करायचं. आणि आता इथे राहिला प्रश्न कॅप हाईटचा. तर कॅप हाईट आपल्याला ऑलरेडी 2 इंचाची भेटलेली आहे. तरी देखील कोणाला काकेमध्ये जर जास्त मार्जिन हवं असेल तर तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तर त्या बघा मिडल पॉईंटपासून इथे 2 इंच 2.5 इंचापर्यंत कॅप हाईट घ्यायची आहे. आणि इथे बघा दंडघेर जेवढा असेल तेवढं त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे आता. आणि इथे थोडंसं कोपऱ्यातून असं 1.5 इंच खाली तिरकस आकार द्यायचा. याने स्लीव्ज आपली अगदी परफेक्ट बसते. आणि ते दंडघेराचं मार्किंग मी 5 इंचावरती करून घेतलेलं आहे. पुढे 2 इंच 1.5 इंच शिलाई मार्जिन तुम्ही घेऊ शकता. खालच्या साईडला जास्त शिलाई मार्जिनची गरज नसते. तरी पण मी अशी एक रेषा आखून घेतलेली आहे. फिटिंगच्या वेळेस परफेक्ट आपण ते कट करून घ्यायचं आहे नंतर एक्स्ट्राचं. तर आता मी स्लीव्ज कट करून घेते. तर बघा अगदी परफेक्ट झटपट किती रुंदी घ्यायची आहे बाहीची, आपल्याला कसा आकार द्यायचा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. जेणेकरून ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना पण सहज जमणार आहे. एकदा का तुम्ही पॅटर्न स्लीव जर तुमच्याकडे कट करून ठेवली तर ती ठेवून कोणत्याही मापाची बाही तुम्ही कटिंग करायची आहे मैत्रिणींनो. तर इथे पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो मी कट करून घेतला. आता इथे बॅक पार्टचा मुंडा मी तुम्हाला व्यवस्थित ड्रॉ करून दाखवते. तर इथे थोडंसं वरच्या साईडला आतल्या पॉईंटपर्यंत कट करून घ्यायचं बघा अगदी इक्वल व्यवस्थित. ठीक आहे. तर इथे आपली 4 इंचाची परफेक्ट बाही आहे ती मी तुम्हाला कट करून दाखवलेली आहे पॅटर्न स्लीव्जवरून. आणि आता ही बरोबर आहे की नाही हे चेक करून दाखवते. तर अशी गोल गोल फिरवत आपल्याला स्लीव चेक करून घ्यायची आहे कुठे कमी जास्त येत आहे ते. आणि नेहमी स्लीव्ज मध्यातून जोडायची आहे. जरी स्लीव्ज थोडीफार जास्त झाली तर ते आपण कट करू शकतो. ठीक आहे. तर ते फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट मी तुम्हाला व्यवस्थित चेक करून दाखवते. तर हा येणार आहे आतल्या साईडचा खोलगट भाग आहे तो फ्रंट पार्ट आणि हा बॅक पार्ट येणार आहे. तर इथे बघा अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडून या पद्धतीने आपल्याला स्लीव्ज आहे ती चेक करून घ्यायची आहे. तर एकदम परफेक्ट येत आहे बघू शकता. आणि स्लीव जोडताना नेहमी मध्यातून जोडायची म्हणजे आपल्याला स्लीव्ज आहे ती एकदम परफेक्ट बसते. इथे बघू शकता 28 साईजचं आपलं परफेक्ट इथे ब्लाऊजचं कटिंग मी तुम्हाला सर्व काही टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. आणि योगपट्टी इथे बघा मी परत एकदा सांगत आहे अर्धा ते 1.5 इंचाने वाढवून घ्यायची आहे कपडावरती कटिंग करताना हे सर्व पॅटर्न ठेवून. आणि स्लीव्ज पण बघा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत कशी कटिंग करायची ते सांगितलेलं आहे. आणि स्लीव्जचे माझे भरपूर व्हिडिओ आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे. तरी देखील तुम्ही कोणत्याही पद्धतीने कटिंग केलं तरी स्लीव्ज माझी परफेक्टच येणार आहे मैत्रिणींनो. त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जरी सांगितलं असलं तरी हेतू फक्त हाच आहे की तुम्हाला कशा पद्धतीने परफेक्ट ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करून तुम्हाला सर्व काही व्यवस्थित जमेल. ठीक आहे. तर इथे बघा आज आपण 28 साईजचं एकदम सोप्या पद्धतीत कटिंग पाहिलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 30 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. आणि तुमचं जर 30 साईजचं माप असेल तर मला कमेंटमध्ये नक्की ते मापे आहे ते व्यवस्थित डिटेलमध्ये कमेंटमध्ये लिहून पाठवा म्हणजे मी त्याच्यावरती तुमचा व्हिडिओ आहे ते बनवणार आहे. ठीक आहे.
तर मैत्रिणींनो, जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा, म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. आणि आजचा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर न विसरता व्हिडिओला एक लाईक करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.